क्लाउडवरती ओपनिंग्स आहेत का ॲज अ फ्रेशर? क्लाउडवरती जर कोणाला स्विच करायचं असेल, क्लाउडवरती आम्हाला पॅकेज चांगलं भेटेल का? क्लाउड विथ AI यावरती स्कोप कसा आहे? जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. फक्त वे ऑफ ट्रॅकिंग द इंटरव्ह्यूज अँड प्रिपेरिंग रिझ्युमे आणि कोणत्या वेनं आपल्याला एक्झॅक्टली इंटरव्ह्यू क्रॅक करायचे आहे. जर तुम्हाला क्लाउडमध्ये यायचं असेल ॲज अ फ्रेशर, मी सांगतो जेव्हा फ्रेशरचे रिझ्युमे वगैरे येतात आणि आपण शॉर्टलिस्ट करतो, तर त्या प्रिफरन्समध्ये असं आम्हाला म्हणजे ऑब्झर्व झालं, सर्टिफिकेशन हा एक इम्पॉर्टन्स वाढवतो तुमच्या रिझ्युमेचा आणि जो कॉन्फिडन्स देतो इंटरव्ह्यू घेणाऱ्याला की ही इज अ राईट कॅन्डिडेट फॉर दिस पोझिशन. नॉलेज इक्वल्स टू सर्टिफिकेशन. येस. डायरेक्टली आपल्याला फक्त डॉक्युमेंट गोळा करायचे म्हणून आपण नाही नाही. नॉलेज असेल तरच आपल्याला सर्टिफिकेशन भेटू शकते. मध्ये असं झालं होतं, एक ट्रेंड आला होता की क्लाउड डेव्हऑप्स. बरोबर. त्याच्यामुळे नेटवर्किंगचा, डेटा लॉसचा, डेटा प्रोटेक्शन, सिक्युरिटी या सर्व गोष्टींची काळजी कोण घेतं तर क्लाउड प्रोव्हायडर. बरोबर. डेव्हऑप्सचा जर विचार केला तर डेव्हऑप्स ही एक प्रोसेस आहे, ठीक आहे, ओके. ज्याच्यामध्ये आपण CI/CD पाईपलाईन्स वगैरे यूज करतो. त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. सध्या जर बघितलं ना तर खूप सारे फ्रेशर्स असे आहेत की त्यांना डेव्हऑप्समध्ये जायचं आहे, क्लाउडवरती जायचं आहे. कुठलंही क्लाउड एक निवडलेलं असेल आणि एक टेक्नॉलॉजी असेल आणि डेव्हऑप्स असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचा रिझ्युमेला जे ॲडव्हान्टेज येतं तेवढ्या जॉब ओपनिंग्स आहेत का आणि फ्युचर ग्रोथ आहे का? तर तुम्ही पॅकेज पाहिले तर फ्रेशरचे आजचा जो ट्रेंड आहे तो 3 lakhs. क्लाउड, ॲझूर क्लाउड हे मायक्रोसॉफ्टचं आहे, AWS हे ॲमेझॉनचं आहे, GCP हे गुगलचं क्लाउड आहे. यामध्ये खूप लोकांना कन्फ्युजन आहे की क्लाउड कोणाचं क्लाउड आहे, किती त्यामध्ये फ्युचर कसं आहे, ग्रोथ कशी आहे हे अजून कोणाला माहीत नाही आहे. म्हणजे खूप जणांचं कन्फ्युजन आहे. ॲज अ फ्रेशर तर खूप लोकांचं असतं. तर आज आपण इन डिटेलमध्ये हे पण बघणार आहोत. क्लाउडवरती ओपनिंग्स आहेत का ॲज अ फ्रेशर? क्लाउडवरती जर कोणाला स्विच करायचं असेल, त्यानंतर खूप जणांचं असं असतं की अरे क्लाउडमध्ये जॉब नाही भेटणार, क्लाउडवरती आम्हाला पॅकेज चांगलं भेटेल का? क्लाउड विथ AI यावरती स्कोप कसा आहे, यावरती आपल्याला इन डिटेल डिस्कस करायचं आहे. आपल्याकडे आज राहुल वाघमोडे आहेत. त्यांचा ऑलमोस्ट 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे IT इंडस्ट्रीमध्ये. क्लाउडवरती, ॲझुरवरती, मायक्रोसॉफ्ट जे काही इंटरव्ह्यूज आहेत ॲज अ फ्रेशर म्हणा किंवा एक्सपिरियन्स म्हणा, खूप सारे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. कुठे फ्रेशर्स चुका करतायत, कुठे एक्सपिरियन्स चुका करतायत, या पण गोष्टीचा खूप सारा एक्सपिरियन्स आहे. कारण ऑलमोस्ट मी जसं मेन्शन केलं की 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण इन डिटेल बघूयात की जे काही क्लाउड रिलेटेड फ्रेशर टू एक्सपिरियन्स तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, तुमचे जे काही म्हणजे क्वेश्चन्स असतील की आपल्याला IT मध्ये एंट्री करायची आहे, क्लाउडमध्ये करायची आहे, तर त्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स आपण आज कव्हर करायचा प्रयत्न करूयात. सो पॉडकास्ट एंडपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सो राहुल, वेलकम टू IT वाला देव चॅनलवरती. आणि जसं आपण मेन्शन केलं की आज आपल्याला खूप सारं डिस्कस करायचं आहे क्लाउडच्या रिलेटेड. आणि खूप लोकांचं कन्फ्युजन आहे, जसं आपण मेन्शन केले की क्लाउड किती टाईपचे आहेत आणि ॲज अ फ्रेशर आम्हाला एंट्री भेटेल का? बरोबर. तर हे पण सगळ्यांचं असतं की आपल्याला काहीतरी एखादं लर्न करायचंय, बट ॲज अ फ्रेशर ओपनिंग नाही आहेत मार्केटमध्ये. जसं मार्केटची सिच्युएशन सध्या खूप खराब आहे. बरोबर. आणि त्यामध्ये क्लाउडचं आहे. राहुल, जसा तुमचा एक्सपिरियन्स आहे 14 इयर्सचा IT इंडस्ट्रीमध्ये आणि तुम्ही ऑनसाईट पण केला आहे, ओके, 1.5 वर्ष जर्मनीमध्ये. आणि सध्याची जी काही मार्केट कंडिशन आहे की फ्रेशर्सला जॉब नाही आहे, जरा थोडेसे आहेत बट खूप कमी आहेत. आणि कोणाचं असं राहतं की आपल्याला क्लाउडमध्ये जायचं आहे. येस. देर आर लॉट्स ऑफ डिफरन्सेस इन क्लाउड, कुठलं क्लाउडमध्ये जायचं किंवा काय जायचं. तर तुम्ही क्लाउडचं सध्या सिच्युएशन आणि क्लाउडचा सध्या स्कोप त्याबद्दल काय बोलणार? प्रथम मी तुमचं खूप म्हणजे हे करतो की IT वाला देव हे मराठी चॅनल आहे आणि मला खूप आनंद झाला. मी भरपूर पॉडकास्ट पाहिले जे की इंग्लिशमध्ये होतं IT मध्ये, पण मराठी हा IT देव मी पाहिला आणि मला खूप आनंद झाला. थँक्यू. तुमचे खूप आभारी आहे. थँक्यू. आपण आता ITच्या जर तुम्ही क्वेश्चन केला त्याच्याशी रिलेटेड जो डिस्कस करणार आहे त्यावरती बोलूया. तर आपल्याला आता सध्या फ्रेशर्सची जर सिच्युएशन पाहिली आपण आत्ता आज मार्केटमध्ये, तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. फक्त वे ऑफ ट्रॅकिंग द इंटरव्ह्यूज अँड प्रिपेरिंग रिझ्युमे आणि कोणत्या वेनं आपल्याला एक्झॅक्टली इंटरव्ह्यू क्रॅक करायचे आहे आणि रिझ्युमे शॉर्टलिस्ट कसा होणार, याच्यामध्ये बरेचसे फ्रेशर्स फेल होत आहेत आज पाहिलं तुम्ही तर. करेक्ट. संधी भरपूर आहेत, पण त्या संधीला क्रॅक करण्यासाठी प्रॉपर त्यांचा मार्ग जो आहे तो चुकतोय कुठेतरी. त्याच्यामध्ये फ्रेशर्स थोडेसे मागे पडतात. आणि जो क्लाउडच्या संधी आहेत, आपण स्पेसिफिक जर क्लाउडचं बोलण्याचं हे केलं तर क्लाउडच्या ज्या संधी आहेत, तर आपण जसं बोललात की क्लाउड हे मल्टिपल क्लाउड्स आहेत, ठीक आहे.
जसं की GCP आहे, Amazon आहे करेक्ट. आणि हे पण आहे Azure आहे. Azure पण आहे. तर Amazon हे GCP AWS हे Amazonचं क्लाउड आहे, हम्म. GCP हे गुगलचं आहे करेक्ट. आणि Azure हे मायक्रोसॉफ्टचं क्लाउड आहे. हम्म. तर या सर्वांमध्ये डिफरन्स असा काही विशेष प्रकारचा डिफरन्स नाही. तुम्ही कुठलंही क्लाउड यूज करू शकता. इट्स डिपेंड ऑन कॉस्ट आणि काय यूज करायचं आहे ते तुमचा बिझनेस ठरवतो की Okay. काय कोणत्या क्लाउडसोबत तुम्हाला पुढे जायचं आहे. हम्म. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये जर तुम्ही विचार केला तर माझा एक्सपिरियन्स हा मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीचा होता मागे. Okay. मग Okay. त्यामुळे मी ज्या प्रोजेक्टमध्ये वर्क करतो तर त्यांनी ठरवलं की बाबा मायक्रोसॉफ्टचा एक्सपिरियन्स आहे आणि मायक्रोसॉफ्टचाच प्रोजेक्ट आहे. Okay. C#.NET टेक्नॉलॉजी आहे, स्किल आहे. हम्म. तर त्याच्याशी फिजिबल क्लाउड कोणता आहे तर Azure आहे. ठीक आहे. Okay. त्याच्यामध्ये ते जे रिसोर्स असतात ते GCP मध्ये घ्या किंवा AWS मध्ये घ्या हम्म. किंवा Amazon याच्यामध्ये GCP आपले Azure मध्ये Azure घ्या. मध्ये आहे. त्याच्यामध्ये सर्वांमध्ये डिफरन्स असं काही नाहीये. जस्ट नेमिंग कन्व्हेन्शन आणि युजेबिलिटीचे डिफरन्स आहेत. म्हणजे डिफरंट केस आहेत. त्या Correct. केसमध्ये तुम्ही यूज करू शकता डिफरंट जसं की जावा आहे, .NET आहे. सिंटॅक्सचा डिफरन्स आहे, बरोबर. कन्सेप्ट सेम आहे. Concept same. तसंच प्रकार Azure आहे आणि Okay. क्लाउड आहे. Okay. तर क्लाउडमध्ये निवड अशी काही स्पेसिफिक नाहीये. जर तुम्हाला क्लाउडमध्ये यायचं असेल ॲज अ फ्रेशर, मी सांगतो जो एक्सपिरियन्सचा पार्ट आहे तो तर डिफरंट आहे. ठीक आहे. पण फ्रेशरचा विचार केला हम्म. तर जेव्हा आम्ही म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे, हम्म. जेव्हा फ्रेशरचे रिझ्युमे वगैरे येतात बरोबर. आणि आपण शॉर्टलिस्ट करतो करेक्ट. तर त्या प्रिफरन्समध्ये असं आम्हाला म्हणजे ऑब्झर्व झालं की त्याच्यामध्ये फ्रेशरचं क्लाउड कम्प्युटिंगचे एक्सपिरियन्स आहेत, हँड्स ऑन तर त्यांना नाही. नाहीच आहे. ठीक आहे. बरोबर. पण एक्सपिरियन्स आहेत, पण सर्टिफिकेशनमध्ये फारसे लोक कमी आहेत. ओके. सर्टिफिकेशन हा एक इम्पॉर्टन्स वाढवतो तुमच्या रिझ्युमेचा करेक्ट. आणि जो कॉन्फिडन्स देतो इंटरव्ह्यू घेणाऱ्याला की ही इज अ राईट कॅन्डिडेट फॉर Correct. दिस पोझिशन. करेक्ट. आणि कारण- सर्टिफाईड इन येस. सर सर्टिफिकेशन कोणते करायचे तर तुम्ही जेव्हा मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंटेशन रेफर कराल तर त्यावरती मल्टिपल सर्टिफिकेशन्स आहेत. पण जे बेसिक सर्टिफिकेशन असतं ते AZ900 नावानं असतं. बरोबर. त्याचं असतं की Azure फंडामेंटल इज फॉर एव्हरीवन. नॉट each industry expert can go through and prepare this exam and crack this exam. Not required any specific skill or technology. Okay. कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. तुम्ही ते But, क्रॅक करू शकता. त्यामध्ये सॉरी टू इंटरप्टिव्ह त्यामध्ये असं पण आहे मग काही फ्रेशर्स काय करताना की फक्त सर्टिफिकेशनच्याच पाठीमागे लागतात की आपण बरोबर. बोलतो की यार नाही आपल्याला सर्टिफिकेशन पाहिजेत Yes. कारण आपला रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही किंवा बरोबर. काय नाही. मग ते काय करताना की दे आर जस्ट गोइंग टू ग्रॅब किंवा कलेक्ट दी डॉक्युमेंट्स Yes. की हे जर एक सर्टिफिकेशन करू त्याचं एक सर्टिफिकेशन करू हे एक सर्टिफिकेशन करू. बरोबर. तर मग हे कितीपट म्हणजे इम्पॉर्टंट आहे की सर्टिफिकेशन फक्त कलेक्ट करणं आणि नॉलेज नाही. नॉलेज नाही हा प्रकार वेगळा आहे. ठीक आहे. बरोबर. पण सर्टिफिकेशन मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड डेव्हलपर किंवा Correct. मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड Azure एक्सपर्ट आपण हम्म. ज्याला बोलतो हम्म. त्या एक्झाम जे आहे त्यांना कंडक्ट केलेले आहेत. मायक्रोसॉफ्टनं ते Azureचा जो म्हणजे एक्झामचा जो टॉपिक केलेला आहे बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे रिसोर्सेस यूज केलेले आहेत हां, म्हणजे असाच व्यक्ती तो एक्झाम क्लिअर करू शकतो ज्याला की हँड्स ऑन एक्सपिरियन्स येऊ शकतो. हां. ठीक आहे. कोणीही जाऊन तुम्ही आज गेलात, व्हिडिओ चेक केला, पाहिला आणि क्रॅक केला करेक्ट. तर नाही होऊ शकत. बरोबर. हे ॲज अ एक्सपर्ट मलाही माहिती आहे की एक्झाम डायरेक्टली क्लिअर करणं नॉट अन इझी पार्ट. करेक्ट. ठीक आहे. Correct. फ्रेशर करू शकतात येस. पण त्यांना ते सर्व प्रोसेस गो थ्रू करायला लागतात. त्यांचे डंप असतात जे की मायक्रोसॉफ्टच्या साईटवरती अवेलेबल असतात. ते तुम्ही डंप गो थ्रू केले त्यानंतर तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग येते. तुम्ही एक्झामचे प्रिपरेशन करू शकतात, मल्टिपल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकतात. त्या क्वेश्चन सिरीज पण त्यांनी तिथे दिलेले आहेत. बरोबर. त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता की त्या सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर पुढे येतं आणि तुम्ही पेमेंट करायला लागतं. 4-5 हजार रुपये एका बेसिक सर्टिफिकेशनची फीस आहे. बरोबर. युरोमध्ये, डॉलरमध्ये बरोबर. जसं तुम्ही चॉईस कराल किंवा इंडियन रुपीजमध्ये. Correct. तर तुम्ही ते पे केल्यानंतर तुम्हाला तो एक्झाम क्लिअर होतो. एक्झाम क्लिअर झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट US वरनं ती एक्झाम अटेंड करतात. Okay. ऑनलाईन तुम्हाला एक्झाम द्यायची असते. सेंटरवरती जाऊन पण द्यायची असेल सेंटरवरती पण जाऊन देऊ शकता. करेक्ट. ऑनलाईन पोर्टल पण त्यांचं अवेलेबल आहे तर Correct. ते पण करू शकता तुम्ही. तर त्या दोन्ही प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्ट होता तर 3 इयर्ससाठी ते व्हॅलिड असतं सर्टिफिकेशन त्यांचं. आणि मायक्रोसॉफ्टचं लोगो आणि मायक्रोसॉफ्टचं एक की पण मिळतं त्यासोबत. म्हणजे Okay. तुम्ही फेक सर्टिफिकेशन नाही देऊ शकत. नाही देऊ शकत तुम्ही. तुम्ही रिझ्यूममध्ये जेव्हा ऍड करता तिथे ते सर्टिफिकेशन जर तुम्ही स्कॅन केलं तर युअर डिटेल्स विल बी गेट देअर थ्रू दॅट स्कॅनर. ओके. मीन्स नॉलेज इक्वल्स टू Yes, सर्टिफिकेशन. yes. डायरेक्टली आपल्याला process फक्त आहे. डॉक्युमेंट गोळा करायचे म्हणून आपण नाही करू नाही शकत आहे. नाही करू तर शकत. नॉलेज असेल तरच आपल्याला सर्टिफिकेशन भेटू शकतं. बरोबर. मध्ये असं झालं होतं एक ट्रेंड आला होता
की क्लाउड डेव्हऑप्स बरोबर बरोबर. तर मध्ये म्हणजे 4 ते 5 वर्षाच्या पूर्वी नाही का सगळेजण ॲज अ फ्रेशर म्हणा किंवा एक्सपिरियन्स म्हणा की खूप ट्रेंडिंगमध्ये चालू होते की IT इंडस्ट्री आता सगळेजण क्लाउडच करा म्हणजे बरोबर. विदाऊट क्लाउड असं होणारच नाही की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही क्लाउडला तुम्हाला IT मध्ये एंट्री लवकर भेटणार नाही. तर आत्ता तशी सिच्युएशन आहे का? कारण मध्ये जे आपण म्हणजे जे न्यूज चालू होते किंवा काय आणि आत्ताचा जो ट्रेंड आहे तो डेव्हऑप्स क्लाउडवरती आहे का तेवढा? हो आहे. असं नाही म्हणता येणार की क्लाउड इज म्हणजे मागं पडलेलं आहे आणि बाकी दुसऱ्या टेक्नॉलॉजी पुढे आलेलं आहे. ओके कारण फ्युचर इज अ क्लाउड. ठीक आहे. ओके करेक्ट. का म्हणतो मी असं? कारण काय झालेलं आहे की नेटवर्किंग असेल, तुमचं सेटअप असेल, हे खूप कमी होत आहेत आता. जस्ट लॉग इन साठी तुम्ही तुमच्या सिस्टीम यूज करताय. आता जे आपण ऑफिसमध्ये पाहतो तो फक्त लॉग इन साठी सिस्टीम यूज करतो. पण ऍक्च्युअली जेव्हा यूज करतो ते व्हर्च्युअल मशीन यूज करतो आणि त्यावरती सर्व सेटअप असतो. करेक्ट. त्याच्यामुळे नेटवर्किंगचा, डेटा लॉसचा, डेटा प्रोटेक्शन, सिक्युरिटी या सर्व गोष्टींची काळजी कोण घेतं? तर क्लाउड घेतो. क्लाउड प्रोव्हायडर. बरोबर. जसं की आमच्या केसमध्ये आहे मायक्रोसॉफ्ट. So Microsoft will be taking care of your data, security and everything. That's why cloud in picture. आणि फ्युचर मध्ये पण क्लाउडच राहणार आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे क्लाउड असणं ही गरजेचंच आहे. ठीक आहे, ॲज अ फ्रेशर पण. आणि एक ॲडव्हान्टेज पण आहे त्याला की बाबा त्याच्या रिझ्युमेमध्ये पण आणि जॉब भेटण्यासाठी पण क्लाउड टेक्नॉलॉजी गरजेची आहे. ठीक आहे. तर डेव्हऑप्सचा जर विचार केला तर डेव्हऑप्स ही एक प्रोसेस आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण CI/CD पाईपलाईन्स वगैरे यूज करतो. त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे तुमचे क्लाउडचे रिसोर्सेस आहेत त्याच्यात कॉस्ट ऑप्टिमायझेशन हा एक प्रकार असतो. जसं की तुम्ही पूर्वी यूज केलेलं असेल की एक डेव्ह एन्व्हायरमेंट असतं, एक प्रोडक्शन एन्व्हायरमेंट असतं. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जो पण क्लाउडचा रिसोर्स यूज करतो, ठीक आहे, क्लायंट यूज करतो, त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक मनी पे करायचे असतात. तसं त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, त्या अकॉर्डिंग त्याचं बिलिंग असतं रिसोर्सेस. तर तुम्ही जो रिसोर्स यूज करता त्याचं बिलिंग कंटिन्युअसली चालू असतं. ठीक आहे. त्या ऑटोमेशन प्रोसेस थांबवण्यासाठी म्हणजे यूज करा टेम्पररी आणि नंतर तो रिसोर्स रिमूव्ह करा. रिमूव्ह इन द सेन्स तात्पुरता रिमूव्ह करा थ्रू डेव्हऑप्स प्रोसेस. म्हणजे ते ऑटोमेशन करू शकता तुम्ही की तुम्ही डेव्हऑप्सची पाईपलाईन क्रिएट करा, एक रिसोर्स क्रिएट करा, त्याच्यावरती काम करा. तुमचं काम झाल्यानंतर तो रिसोर्स तुम्ही डिलीट करा युजिंग डेव्हऑप्स प्रोसेस. पण जेव्हा पण तुम्हाला फ्युचरमध्ये गरज आहे त्या रिसोर्सची तेव्हा तुम्ही डेव्हऑप्सची पाईपलाईन रन करा आणि ऑटोमेशन करून तो रिसोर्स क्रिएट करा, जेणेकरून तुमची जे कॉस्ट आहे ती कॉस्ट वाचेल आणि तुमचं डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट जे आहे कंटिन्युअसली 24/7 तुम्हाला रन करण्याची गरज नाही. सध्या जर बघितलं ना तर खूप सारे फ्रेशर्स असे आहेत की त्यांना डेव्हऑप्समध्ये जायचं आहे, क्लाउडवरती जायचं आहे, म्हणजे त्यांना तेवढा रोडमॅप नसतो त्यांना की यार कुठे जायचं, आपण काय करायचं. तर डेव्हऑप्स क्लाउडवरती जाण्यासारखं सध्या आहे का तेवढं हे, आणि जायचं असेल तर रोडमॅप कसा? हो आहे. म्हणजे आपल्याला नाही बोलता येणार नाही, जसं मी आत्ताच बोललो. तर फ्रेशरसाठी संधी भरपूर आहेत क्लाउडमध्ये, डेव्हऑप्समध्ये आत्ता पण आहेत. ओके. फ्रेशरने एक रोडमॅप जर असं ठरवायचं असेल तर एक टेक्नॉलॉजी निवडा. जसं की जावा आहे, .NET आहे, PHP आहे, डेटाबेस आहे. एक टेक्नॉलॉजी निवडा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकतो. करेक्ट. डेव्हलपमेंट हा एक पार्ट झाला. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यानंतरची पुढची फेज येते की डिप्लॉयमेंट कुठं करायची आणि सिक्युरिटी ते कुठे करायची. तर ते क्लाउड गरजेचंच आहे त्यासाठी क्लाउड आहे. त्यानंतर राहिलं पुढचा पार्ट आहे जो डेव्हऑप्स, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटसाठी जे लागतं तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑटोमेशन प्रोसेसमध्ये येता, तर त्यासाठी डेव्हऑप्स ही प्रोसेस अत्यंत गरजेची आहे. आणि जेव्हा तुमच्याजवळ हा पूर्ण बंच असतो, म्हणजे एक टेक्नॉलॉजी, क्लाउड, करेक्ट, एनी क्लाउड, नॉट ओनली ॲझ्युअर बट ऑल्सो GCP, Amazon, असे तिन्ही कुठलंही क्लाउड एक निवडलेलं असेल आणि एक टेक्नॉलॉजी असेल आणि डेव्हऑप्स असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमचा रिझ्युमेला जे ॲडव्हान्टेज येतं. आणि इफ यू गो फॉर एनी इंटरव्ह्यू ॲज अ फ्रेशर देन यू विल बी टॉप ऑफ दॅट 100 स्टुडंट बिकॉज ऑफ दॅट. अँड जर तुम्ही सर्टिफिकेशन केलेलं असेल ॲझ्युरमध्ये किंवा डेव्हऑप्सचे पण सर्टिफिकेशन आहेत. डेव्हऑप्सचे म्हणजे ॲझ्युरमध्ये डेव्हऑप्सचे सर्टिफिकेशन. ओके. AZ डेव्हऑप्स सर्टिफिकेशन, AZ ॲझ्युर. AZ इज स्टार्ट फ्रॉम ॲझ्युर. सो AZ 900, AZ 202 फॉर डेव्हलपर, AZ 404 फॉर डेव्हऑप्स. असे सर्टिफिकेशनचे डिफरंट टाईप्स आहेत. तर तुम्ही ते पण करू शकता. ॲज अ फ्रेशर तुम्ही डेव्हऑप्सच्या डायरेक्टली त्या लेवलला नाही जाऊ शकत, म्हणजे बेसिक आहेत जसं की फंडामेंटल आहे तर
तर फंडामेंटल सर्टिफिकेट करणं इज ऑलवेज बेटर फॉर फ्रेशर. असं एक Okay. मी एक सल्ला देईल त्यांना. ओके ग्रेट. बर आता समजा ॲज अ फ्रेशरनी समजा ॲज्युअर किंवा डेव्हऑप्स वगैरे समजा केलं, सर्टिफिकेशन केलं, नॉलेज पण घेतलं, बरोबर. तेवढ्या जॉब ओपनिंग्स आहेत का आणि फ्युचर ग्रोथ आहे का तेवढ्या? हो, नक्कीच आहेत. जॉब ऑपॉर्च्युनिटीज थांबलेल्या नाहीयेत. बरं. AI आलं तरी पण थांबलेलं नाहीयेत, ॲज्युअर आलं तरी पण थांबलेलं नाहीयेत, कुठलीही टेक्नॉलॉजी आली तरी जॉब ऑपॉर्च्युनिटी थांबलेल्या नाहीयेत. फक्त फ्लो थांबलाय तो फ्रेशरचा, म्हणजे ज्या प्रकारे फ्रेशर अप्रोच करतात त्याला, तो अप्रोच चुकतोय कुठंतरी, म्हणून त्यांना वाटतं की जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही, गॅप निर्माण झाला. करेक्ट. तो गॅप भरण्यासाठी त्यांना तो ब्रिज तयार हा, करायचा आहे, तो ब्रिज correct. चुकतोय. बरोबर. तो ब्रिज त्यांना तयार करण्यासाठी ही प्रोसेस जी आपण आता डिस्कस Correct, केली, correct. जो रोड मॅप बोललो तुम्ही, तो रोड मॅप गरजेचा आहे. आणि त्या रोड मॅपने त्यांना फास्ट म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप्स होतील. आणि जर संधी पाहिली तर तुम्ही पॅकेज पाहिले, जर फ्रेशरचे आजचा जो ट्रेंड आहे तो 3 lakhs to 5 lakhs डिपेंड ऑन डिफरंट लेवल, प्रोजेक्ट. इंटरव्ह्यू, प्रोजेक्ट आणि ऑर्गनायझेशन, Correct. याच्यावरती आहे. नॉर्मली 3 ते 5 मध्ये भेटण्यास काहीच म्हणजे अडचण नाही फ्रेशरला. जर हा बंच असेल तुमच्याकडे, क्लाउड, नॉर्मल टेक्नॉलॉजी प्लस डेटाबेस आणि डेव्हऑप्सचं जर असेल तर ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. आणि त्या केसमध्ये तुम्हाला 4.5 ते 5 लाख ॲज अ फ्रेशर एंट्री लेवल भेटण्यास कुठेही अडचण येणार नाही, मी तरी म्हणतो. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑन क्लाउड ऑफ AI? आपण जर पाहिलं तर ओपन AI हे AIचं म्हणजे सध्याचं जे आहे टॉप मोस्ट, म्हणजे सुरुवातच ओपन AI ने केली बरोबर. AIची. ठीक आहे, त्याच्यामध्ये GPT आहे, करेक्ट. ओमिनी आहे, डाली आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे तुमच्या व्हिडिओसाठी आहे, इमेजसाठी आहे. करेक्ट. त्यामध्ये आपण डीपली नाही जाऊ. पण याच्यामध्ये आता मायक्रोसॉफ्टने 50% शेअर्स ओपन AIचे घेतलेले आहेत. ठीक आहे. सो दॅट इंटिग्रेशनसाठी मायक्रोसॉफ्टने ॲझ्युरवरती खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे AI साठी, आणि अपॉर्च्युनिटीज क्रिएट केलेल्या आहे, जेणेकरून जे ॲझ्युर डेव्हलपर आहेत, एक्झिस्टिंग डेव्हलपर किंवा नवीन येणारे डेव्हलपर, त्यांच्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. सो इझिली यू कॅन इंटिग्रेट विथ युअर एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन विथ AI फॉर व्हिडिओ, फॉर इमेज, फॉर लँग्वेज ट्रान्सलेशन. यू कॅन इझिली इंटिग्रेट विथ युअर ॲप्लिकेशन. ओके. सो तो ट्रेंड तो चाललेला आहे, तो अवॉइड नाही करता येणार. AIचा इम्पॅक्ट नक्कीच आहे. आणि तुम्ही AI ॲझ्युरमध्ये, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये पण AI यूज करू शकता. ओके. बट असं नाही ना की यार फक्त AI आहे म्हणून आपण क्लाउडला म्हणजे क्लाउड करू शकत नाही. काही जण कसं ना, फ्रेशर्स असं झालंय की आता AI हर एक टेक्नॉलॉजीमध्ये आहे, हर एक टूल्समध्ये आपण AI स्टार्ट करू. बरोबर. बट असं एक थोडंसं मिथ झालंय ना की AI रिप्लेसच करणार त्या प्रोफाईलला म्हणा किंवा त्या जॉब रोलला म्हणा किंवा काय, तर हे क्लाउडवरती असं आहे का तसं? नाही, असं नाही होणार आहे. तुम्हाला क्लाउड तर प्रथम क्लाउड आहे, करेक्ट. सेकंड तुमचं AI. व्हॉट इज AI जर तुम्ही विचार केला तर AI म्हणजे काय आहे की तुमचा जो बॅकएंडचा डेटा आहे त्याच्यावरतीच AI चालतं. बरोबर. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डेटाबेस इज मोस्ट इम्पॉर्टंट, करेक्ट. मशीन लर्निंग इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. ठीक आहे. जो तुमचा हे आहे म्हणजे बेस आहे तो डेटा आहे. जो बरोबर. डेटा असेल तर त्यावरती तुमचं हे चालतं. करेक्ट. म्हणजे तुमचा जो एक्झिस्टिंग स्कोप आहे तो एक्झिस्टिंग स्कोप केव्हाच कमी होणार नाहीये. फक्त तुम्हाला गरज आहे ते अपडेट करण्याची स्वतः, बरोबर. त्या टेक्नॉलॉजीशी फ्रेंडली होण्याची. जे AI बोलतो आपण त्यामध्ये काय असं म्हणजे हे नाहीये, पण तुम्ही इझिली अडॉप्ट करू शकता. तुम्ही जेव्हा फॉर एक्झाम्पल कोणी नॉन टेक्निकल पर्सन आहे, त्याला व्हॉट्सअप यूज करण्यासाठी सांगितलं, फेसबुक यूज करण्यासाठी सांगितलं, तर त्यांना एवढा वेळ नाही लागत, तर इझिली त्या गोष्टी अडॉप्ट करू शकतात. करेक्ट. तसंच AI आहे. AI ला तुम्ही जेव्हा खेळता त्यासोबत ChatGPT सोबत, तेव्हा तुम्हाला कळत जातं की बाबा हे काय आहे. बरोबर. रिस्पॉन्स कसं देतं, त्याला क्वेश्चन कसे विचारले ते आन्सर कसं देतं. आणि ॲज अ डेव्हलपर AI म्हणून विचार केला आणि क्लाउड कम्प्युटिंग मध्ये विचार केला, तर जसं मी सांगितलं तुम्हाला 50% शेअर्स आहेत बरोबर ॲझ्युरचे. करेक्ट. तर तुम्हाला इम्प्लिमेंटेशनसाठी खूप त्याचा फायदा होतो. आणि तुमच्या ॲप्लिकेशनला पण म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी AI जर यूज केलं तर नक्कीच फ्युचर ग्रोथ तर आहे AI ला, नो डाऊट. हां करेक्ट. फक्त ते आपण लर्न केलं पाहिजे. येस, लर्न केलं पाहिजे, स्वतःला अपडेट केलं पाहिजे त्या AI शी. करेक्ट. करेक्ट. युजर फ्रेंडली. एकदम म्हणजे एकदम चांगला क्वेश्चन विचारतोय. तुमचा आता 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे IT इंडस्ट्रीमध्ये, खूप सारे इंटरव्ह्यूज घेतले असतील तुम्ही, ॲज अ फ्रेशर घेतले असतील, ॲज अ एक्सपिरियन्स घेतले असतील. असं कुठं वाटतंय बरं की यार हे जे फ्रेशर आहे किंवा हा एक्सपिरियन्स आहे हा कुठं लॅक करतो? लॅक म्हणजे आपल्या एंड जर आपण विचार केला, ठीक आहे, तर तो लॅक नाही करत आहे.
सिक्युरिटी हा थोडासा कन्सर्न येतो कुठेही, ठीक आहे, जॉब सिक्युरिटी. ओके. हा कन्सर्न का येतो की कारण आपण स्वतःला अपडेट करत नाही त्या याच्यानुसार. बरोबर. नेहमी काय होतं की 6 महिन्यानंतर वर्षानंतर एक नवीन ट्रेंड चालू नवीन होतो. ट्रेंड चालू होतो. जसं डेव्हऑप्स आला, Correct. Azure आलं, आता AI चालू AI आहे. चालू AI विल रिप्लेस विथ 1000 हां. जॉब्स आहेत. असं काही होणार नाही. जॉबच्या संधी कधीच कमी होणार नाही. बट आपण अपग्रेड होत नाही त्यासोबत. अपग्रेड होत नाही. त्या टेक्नॉलॉजीशी आपण फ्रेंडली होत नाही. हे गरजेचं आहे. ओके. मग आता समजा ॲज अ समजा फ्रेशर जर समजा क्लाउडवरती समजा किंवा इंटरव्ह्यूज द्यायचे किंवा काय द्यायचे आहेत, तर कुठल्या कुठल्या पॉईंट्स कव्हर करायचे किंवा कुठले कुठले पॉईंट्स लक्षात ठेवूनच आपण क्लाउड घेतलं पाहिजे आणि इंटरव्ह्यूमध्ये बसलं पाहिजे? क्लाउडमध्ये प्रकार भरपूर आहेत. तुम्ही हम्म. कुठलाही क्लाउड निवडू शकता, असं काही नाही. ओके. तुम्ही कुठलंही डिसाईड करा की हे क्लाउड माझ्यासाठी बेस्ट आहे. यू कॅन गो हेड विथ दॅट क्लाउड. GCP, Amazon, Azure आहे. IBMचं पण प्रायव्हेट क्लाउड आहे. ते ओके. पण यूज करू शकता तुम्ही. पण बेस्ट की Amazon आणि GCP आणि जे तुमचं हे आहे Azure, हे सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे. ऑलमोस्ट आपण जेवढे पण काही क्वेश्चन्स होते फ्रेशर रिलेटेड, म्हणजे कुठलं क्लाउड घ्यायचं आपल्याला, इंटरव्ह्यू प्रिपरेशन कुठे आपण लॅक करतो, किंवा आपण जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये बसतो किंवा आपण सर्टिफिकेशन नाही करत, आपलं जे सिलेक्शन आहे, जे आपला रिझ्यूम सिलेक्ट होत नाही त्याचे रिझन्स म्हणा, किंवा या गोष्टी आपण सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि ॲज राहुलने जसं सजेस्ट केलं की क्लाउडमध्ये अजून पण जॉब्स आहेत ॲज अ फ्रेशर, बट आपण काहीतरी रॉंगली थोडंसं प्रिपरेशन करतोय. ते आपल्याला आधी लर्न केलं पाहिजे, प्लॅन केला पाहिजे, रोडमॅप केला पाहिजे आणि त्यानुसार गेलं पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी आणि पॅकेज चांगलं आहे मार्केटमध्ये. आणि जसं आपण ते पण डिस्कस केलं की AI काही रिप्लेस नाही करणार, नाही, बट आपण अपग्रेड झालं पाहिजे. येस. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण अपग्रेड होत नाही. आणि आपल्याला कसं असतं की आपण 1 वर्षापासून तयारी करतो, आपण तिथंच असतो, बरोबर. पण मार्केट आपल्याला काही 6 महिन्यानंतर काही ना काहीतरी समजा टेक ओव्हर करतं किंवा काही ना काहीतरी नवीन ट्रेंडिंगला बरोबर. येतच. सो त्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आणि तुमचे या व्यतिरिक्त क्लाउडच्या रिलेटेड किंवा जेवढं डिस्कस झालंय त्या रिलेटेड ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नक्कीच. त्या रिलेटेड अजून काही मी आहे, राहुल आहे, तर Yes, आपण yes. डायरेक्टली कमेंट करू, कमेंटला रिप्लाय देऊयात. आणि अजून इन डिटेलमध्ये पण कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच तुमच्यासाठी आपण घेऊन यात. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि थँक्यू राहुल, तुम्ही आलात No आणि problem. तुमचा Always एक्सपिरियन्स शेअर केला. तो नक्कीच आय थिंक जे फ्रेशर्स आहेत, जे एक्सपिरियन्स आहे, त्यांना खूप सारा हेल्प होईल. आणि येस, IT वाला देवतर्फे एक छोटंसं गिफ्ट. सो थँक्यू सो मच Thank you. त्याबद्दल. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉडकास्ट रिलेटेड तुम्हाला किंवा काही क्वेश्चन रिलेटेड काय वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही क्वेश्चन करा. रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेल. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.